मागचं दृश्य तुम्ही बघत असाल। मंदिर पिंड मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मंदिर उभारलेलं आहे। तर सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत पनवेलला, गुळसुंदे मंदिराला, पनवेल मंदिराला भेट द्यायला, जे की सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर या नावाने देखील ओळखले जाते। तर मित्रांनो, सिद्धेश्वर मंदिर हे पाताळगंगा नदीच्या काठी वसलेले आहे। असे म्हटले जाते की सिद्धेश्वर मंदिर हे सिद्धेश्वर संतांनी त्या काळी म्हणजे इसवी सन 1200च्या सुमारास ते स्थापन केले आणि ते पूर्णतः प्राचीन मंदिर आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे आणि स्थानिक लोकांच्या मते ते 700 ते 800 वर्ष जुने असे ते प्राचीन मंदिर आहे। मित्रांनो, आता आम्ही जस्ट पोचलो आहे ऐरोलीमध्ये। मी बाईकवरून चाललो आहे। तर मित्रांनो, पनवेल स्टेशनपासून 16 किलोमीटरच्या अंतरावरती आपट्याला जायला तुम्हाला बसेस मिळतात। तिकडेच आहे आपले ते सिद्धेश्वर मंदिर, तुम्ही लोकेशनपर्यंत त्याद्वारे पोहोचू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मित्रांनो, जस्ट आपण रसायनी कोणगाव रोडला आता एंटर केलं आहे। एक हार्डली आता 20 मिनिट्सचा रोड आहे। तुम्हाला जो मागे दिसेल तो रोड तुम्हाला सरळ जायचं आहे आणि बाय रोड तुम्ही येत असाल तर नॅशनल हायवे 48 तुम्हाला पकडायला लागेल। तुम्हाला बँगलोर हायवेने तुम्हाला यायला लागेल आणि तुम्हाला पुढे जाऊन पाताळगंगा म्हणून तुम्हाला बोर्ड दिसेल, तिथून तुम्हाला राईट मारायचं आहे। मी तुम्हाला मगाशी बोललो तो रोड तो समोरचा, तिथून आपण एंटर केलं, आतमध्ये आलो आहे आणि तुम्हाला तिथे राईट साईडलाच पोलीस चौकी दिसेल आणि पोलीस चौकीच्या इथेच तुम्हाला तो बोर्ड दिसेल आणि तुम्हाला यानंतर या रोडने तुम्हाला सरळ जायचं आहे आणि हा जो रोड जातो तो आपल्या लोकेशनवर जातो आणि आपण आता सध्या आहोत कोणगाव रोडला, रसायनी रोडला। तर या रोडने आपल्याला आता सरळ जायचं। तर मित्रांनो, थोडं पुढे आलो की नारपोली म्हणून गाव आहे, खूप छान आहे, तुम्हाला दाखवतो। मी गाडी थांबवली खास त्यासाठी आणि मागचं दृश्य तुम्ही बघत असाल। श्री हनुमंताची भव्य अशी प्रतिकृती तुम्हाला इथे पाहायला मिळते। श्री दत्ताचं देवस्थान देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतं। तुम्हाला वाटेत खूप सारे असे प्लेसेस मिळतील। ॲक्च्युली तुम्हाला मोह आवरणार नाही, तुम्हाला फोटो काढल्याशिवाय तिकडे जाऊन तुम्हाला दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही। नक्कीच तुम्ही भेट द्या।
रसायनीला पोचलो आहे. हा जो समोरचा रोड आहे तिथून आपण आतमध्ये आलो, राईट मारला. रसायनी कॉर्नर म्हणून स्टॉप आहे तिथे आणि इथे परत तुम्हाला 2 रस्ते लागतात. तर ह्या रस्त्याने न जाता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, जो रस्ता पेंट साईडला जातो, अलिबाग पेंट साईडला. ही आता जी बस गेली आहे ना तिथून आपल्याला आता सरळ जायचं आहे आणि तिथेच पुढे आता हार्डली एक 5 ते 10 मिनटावरती आपलं लोकेशन आहे. तर मित्रांनो, आपण रसायनीवरून आपण राईट घेतला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा लेफ्ट घेतला. तर आपण आता पुढे आलो आहोत आणि तुराडे गावापासून पुढे तुम्हाला या साईडला छोटासा बोर्ड दिसेल, श्री सिद्धेश्वर देवस्थान म्हणून, आणि खाली तुम्हाला ते मंदिराचं वगैरे बोर्ड दिसेल. तर तुम्हाला ह्या रोडने आलं की छोटंसं वाट आहे, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. रसायनीचा रोड तुम्हाला परत सांगतो, रसायनीचा रोड, आणि इथून तुम्हाला सरळ आता इथून आतमध्ये जायचं आहे सिद्धेश्वर मंदिराकडे. Take the second right, then your destination will be on the left. तर मित्रांनो, आपण जस्ट आता पोचलो आहे. हे आहे मंदिर, इथून आपल्याला एंटर करायचं आहे आतमध्ये. मित्रांनो, आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. ॲक्च्युली पाऊस बघू शकता तुम्ही, आणि या साईडला आपली पाताळगंगा नदी, पाताळगंगा माता. पाऊस जरा थांबला की बाकीचं पण तुम्हाला मी दाखवेन.
इथे पूजा आहे मंदिरामध्ये आणि देवाची प्रार्थना करून आता जेवणाला प्रसाद भोजन करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पावसाने जरा उसंत घेतले आणि जस्ट आता आमचा प्रसाद ग्रहण करून झाला आहे. खूप छान वाटलं. कुठलाही तुम्ही देवाचा प्रसाद ग्रहण केला तरी खूप छान वाटतं. एक पॉझिटिव्ह ऊर्जा येते. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता पाताळगंगा नदी. तर नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. तर दादा, मला सांगा तुमचं नाव आणि मंदिराबद्दल थोडक्यात एक माहिती. मी रामचंद्र झोंडू पाटील, आरडी पाटील. मी माजी सरपंच गेले 25-30 वर्ष सातत्यानं ग्रामपंचायतमध्ये आहे. आत्ता माझी सून सरपंच आहे. आत्ता आपण जे बसलो ते श्री सिद्धेश्वर देवस्थान गोळसुंदे. गेले 600-700 वर्षापासून या मंदिराचे पारंपरिक आम्ही पुजारी आहे. 3 पाटील कुटुंब आहेत. एक वर्ष आमच्याकडे सेवा असते. सातत्यानं वडपौर्णिमेला एक पाटलां बंधूकडे असते, दुसऱ्या वडपौर्णिमेला दुसऱ्या बंधूकडे जायचे. अशी सातत्याने आम्ही याची पूर्वापार सेवा करत आहोत. माझ्या आठवणीप्रमाणे आजोबा, वडील आणि मी साधारण 150 ते 200 वर्ष तर माझ्या आठवणीत आम्ही याची सेवा करतोय. आणि याची सेवा करत असताना याचं महात्म्य टिकलं पाहिजे, त्याला कुठल्याही गोष्टी तडा जाऊ नये म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न असतो. संपूर्ण गाव ग्रामपंचायतमधनं जेवढं सहकार्य करता येईल या कंपन्या आमच्या हद्दीत आहेत. त्यांचं CRS फंड आम्ही इथे वापरतो, आमदार निधी वापरतो, जिल्हा परिषदचा निधी वापरतो. गेले 25-30 वर्ष मी या पंचायतमध्ये असल्यामुळं या मंदिराकरता जे करता येईल तेवढं आम्ही केलेलं आहे. इथले विश्वस्त आणि ग्रामस्थ मिळून आम्ही आता राहण्यासाठी रूम केलेले आहेत. आम्ही आता एक 2008-06ला एक जीर्णोद्धार या मंदिराचा केला. 2006 ते 2008 20 लाख रुपये लोकवर्गणी आम्ही गोळा केली आणि त्याच्यातून पहिला या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. जेणेकरून जे आम्ही काम करत असताना जे 600 वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे त्याला कुठेही धक्का न लागता बाहेरचं डेव्हलपिंग ज्या सुविधा सगळ्यांना करता येईल भावी भक्तांना ते आम्ही करतोय. सातत्यानं ह्या मंदिराकरता जे सगळ्या लोकांचं सहकार्य आहे, विश्वस्तांचं, ग्रामस्थांचं, ग्रामपंचायतचं, इथल्या सगळ्या कंपन्याचं आणि येणाऱ्या भाविकांचे पण देणगी असते. आमची लोक इथून ग्रामस्थ काही परदेशात आहेत, ते सुद्धा काम निघाल्यानंतर मदत करतात. असं सगळ्याच्या सहकार्यानं या मंदिराचं महात्म्य जसं तसं टिकवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मनापासून आपण या चॅनलला माझी मुलाखत घेतलीत. मला मनापासून तुमच्या या सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मी आभार मानतो, धन्यवाद देतो. जेणेकरून या मंदिराची प्रसिद्धी होईल, लोकांना त्याची प्रचिती येते. हे मंदिर पिंड मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मंदिर उभारलेलं आहे. त्यामुळं अशी याची आख्यायिका आहे. पाताळगंगा नदी 12ही महिने या नदीला पाणी असतं, त्यामुळे भाविकांची या मंदिराकडे ओढ आहे. पायालगत गंगा आहे. आत्ताच आम्ही एक लोना कंपनीवर CRS फंडातून एक 15 लाखाचं स्मशानभूमीचं केलेली आहे. दशपिंड शेड इथे गैरसोय होती. कोरोनामध्ये तर 300-400 लोकांना आपल्या नाशिक आणि उद्धव रामेश्वर इथेच दशपिंड होतात. पण कोरोनामध्ये परिस्थिती भयान असल्यामुळे लोकांना 300 ते माझा अंदाज मी स्वतः लोकांना थोडं 8 ते 10 लोकांना किंवा 4-5 लोकांना परवानगी देऊन 300 ते 400 कोरोना काळामध्ये दशपिंडी विधी इथे आम्ही केलेले आहेत.
त्यामुळे जेणेकरून मंदिराच्या औचित्य तसं राहील आणि महात्मा टिकवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मनापासून आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. तर मित्रांनो, मगाशी आपण ज्यांची मुलाखत घेतली ते RD पाटील, गावचे सरपंच तसेच पुजारी. त्यांनी खूप छान माहिती दिली, एक मंदिराचा इतिहास सांगितला, तसेच कशा प्रकारे मंदिराची डागडुजी केली जाते, तसेच कसा मेंटेनन्स केला जातो ते तुम्ही त्यांच्या मुलाखतीद्वारे ऐकला. तर मित्रांनो, खूप छान वाटलं RD पाटील यांना भेटून, तसेच इतर वारकऱ्यांना भेटून, भक्तगणांना भेटून. खूप आदरातिथ्य त्यांनी केलं. छान असा प्रसाद देखील मिळाला आणि अजून काय पाहिजे. खूप छान वाटलं खरंच, आणि शब्द नाही आहे. मित्रांनो, खूप छान आहे सिद्धेश्वर मंदिर. नक्कीच तुम्ही भेट द्या. ॲक्च्युली योगायोग म्हणावा तर प्रसादही मिळाला सिद्धेश्वराचा. आणि अजून एक माहिती मिळाली म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे हे सिद्धेश्वर ज्योतिर्लिंग. त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत वगैरे इथे येऊ शकता. तुम्हाला एक पनवेल स्टेशनपासून 16 किलोमीटरच्या अंतरावरती आपले सिद्धेश्वर मंदिर देवस्थान हे आहे. लोकेशनवरती यायसाठी तुम्हाला पनवेल मार्गे बसेस आहेत आपट्याला यायला, आणि तिथून रसायनी मार्गे तुम्हाला या गुळसुंदे गावात या लोकेशनपर्यंत पोचता येईल. सर्वांचे खरंच सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि सरपंचांचे, पुजाऱ्यांचे, सगळ्यांचेच आभार, ज्यांनी खूप छान माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि बाजूचे जे बेल आयकॉन ते नक्की दाबा, जेणेकरून आपले छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.